कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए मारुती, कुठे चाललास? ते आदित्य बाबांना चावी द्या। आणि काय रे, पिशवीत काय घेऊन आलास? काय येतात? ते पारू कार्यक्रमाला जाणार आहे ना, तिच्याकरता काही सामान घेऊन आले। अरे तुला इतक्यांदा समजवलेलं ना मी, अक्कल नाहीये का तुला? अरे तुला सांगितलेलं ना की आगीच्या शेजारी लोणी ठेवलं तर ते वितळतं। एक वयात आलेला मुलगा आणि एक वयात आलेली मुलगी कधीही फक्त मित्र असू शकत नाहीत, कळतंय ना? तू तू माझे कष्ट का वाया घालवतोयस? तुला कळत नाहीये का? तू ना जरा विचार कर। भाई तसं नाहीये मॅडम, पण काय आहे ना, पारू शेवटी माझीच मुलगी, माझे संस्कार आहेत तिच्यावर। आता मीच तिच्यावर अविश्वास कसा दाखवायचा? आणि त्यात काय झालं, आदित्य बाबांना घरी परवानगी मागायला आले होते। आता त्यांना कसं नाही म्हणून टाळता येणार सांगा बरं? शेवटी मालक आहेत ना होती। मी कोण आहे? मी या घराची सून आहे ना? मी या घरची सून आहे ना, मालकीण आहे ना तुझी। मग माझ्या शब्दाला किंमत नाही? नाही नाही, तुमच्याही शब्दाला किंमत आहेच, पण आदित्य बाबांचं जरा वेगळं पडतो। नाही, काहीही वेगळं नाहीये मारुती। अरे धोका लक्षात घे ना, ती पारू वयात आली आहे ना, तरुण मुलगी आहे ना ती, तरीही ती सतत तिच्या मालकासोबत फिरते। इकडे आदित्य निघाला गेली तिकडे, इकडे आदित्य निघाला गेले तिकडे। का? लोक काय बोलतात त्याचा विचार केलायस तू? तू एक गोष्ट लक्षात घे आता, तू तुझ्या पोरीचं लग्न बघायचं स्वप्न बंद कर। हो, नको बघू। अरे ही सतत जर आदित्य बरोबर फिरत असेल तर कुठल्या चांगल्या घरातला मुलगा तिच्यासोबत लग्न करणार आहे? नाही करणार, तिचं नाही होणार लग्न। मी तुझ्या काळजीपोटी सगळं बोलतेय, इतकं समजावते तुला, तू जरा विचार करणार आहे। आणि मला कळतंय समजा, पण पारूचं लगीन होणार नाही असं कसं म्हणता तुम्ही? कसं आहे ना, मी मध्ये महाराजांकडे जाऊन आलो, त्यांनी पारूची ग्रह शांती करायला सांगितली। मी बघून येतो ना त्यांनी केली का नाही ते, म्हणजे लगेच फैसला होऊन जाईल। पण त्या बाबतीत तुम्ही काही विचार करू नका, मी ही चावी देऊन आलो आणि मग महाराजांकडे जातो। हा असं कसं आहे? मला वाटायचं या घरात मी एकटीच मूर्ख आहे, पण नाही, हा पण असंच। जाऊ दे, आपण आपलं काम तर केलंय। अनुष्का, तू कधी आलीस? हे काय आत्ताच आले मी? तर ऍक्च्युली आपण उद्या सर्वेला जाणार आहोत ना। मग तुझी सगळी तयारी झाली का हे विचारायला आलीये मी। मला तयारी करायची काही गरज नाही। का? काही प्लॅन चेंज झालाय का? नाही, काही प्लॅन चेंज नाही झालाय, पण माझी सगळी तयारी झालेली आहे। पारूनी माझी सगळी बॅगही भरून ठेवलेली आहे, त्यामुळे आय एम ऍब्सोल्युटली पारू आली। पारू, 100 वर्ष आयुष्य तुला। मालक सर, झोपायच्या आधी दूध पिऊन घ्या। हो पारू, काय झालं, लगेच निघालीस? का काही काम होतं का मालक सर? नाही, काम वगैरे नाही, पण बर जाऊ दे। तू जा लवकर आणि आवरून ठेव, ओके? आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे, ओके? होय मालक सर। कशी आहे नाही पारू? सगळ्यांना जीव लावायचा असतो तिला, सगळ्यांचं सगळं लक्षात असतं तिच्या, सगळं मन लावून करते आणि बदल्यात काही अपेक्षा नसते तिची। पण आज ना काहीतरी वियर्डच वागते ती। आय मीन काहीतरी बिनसलंय तिचं आज। येते आता मी। ओके, गुड नाईट। आदित्य, गुड नाईट काय गुड नाईट?
काही खाल्लेलं नाहीयेस ना? हो ऍक्च्युली अरे मग हे दूध पिऊन घे ना, भूक लागली असेल ना तुला. मी पिणारच होतो. आत्ताच्या आत्ता पी माझ्या समोर. मला माहिती तू नंतर पिणार नाही, नाही. पिणार. आत्ता पी प्लीज माझ्यासाठी. बस बस. व्हेरी गुड. काय झालं? हो लागलं. काम गेलं आई. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही नाही, नाही, आई, काही मी नाही. नंतर येते हवं तर. आई, नाही please. असं काहीच नाहीये मॅम. बाय द वे खूप लेट होतोय, मी निघते आता. गुड नाईट. आपण सकाळी लवकर निघतो. हो हो निघूयात. आई माझ्या मुलातले हे गुण तर मला माहितच नव्हते. कुठला? म्हणजे कायम बिझी मीटिंग करत राहणारा माझा मुलगा इतका रोमॅन्टिक सुद्धा आहे, हे मला खरंच माहित नव्हतं. आई प्लीज तू माझी खिचू नकोस. नाही रे, मला माझ्या मुलाला कायम इतका आनंदी बघायचंय. त्याच्या आयुष्यात त्याची हक्काची एक व्यक्ती असावी जिच्यासोबत तो मनसोक्त जगेल, हीच माझी इच्छा होती. आणि अनुष्काला तुझी बायको म्हणून निवडण्याचा निर्णय चुकीचा नाहीये असं म्हणावं लागेल. महाराज भेटले असते तर बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी ग्रहशांतीची पूजा केलीये का नाही केलीये हे तरी कळलं असतं. त्यांनी जर का पूजा केली असेल तर माझ्या पारूच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊन तिचं लग्न ठरलं. पण पूजा केली नसेल तर दामिनी मॅडम म्हणतायत तसं माझ्या पारूच्या आयुष्यात फक्त बदनामी येईल आणि तिला या घरात नोकर बनून राहावं लागल. काय रे बा, एवढा कसला विचार करतोय? काही नाही, काही नाही. असं कसं काही नाही? मला माहित आहे तुला काळजी वाटते ना माझी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.